विद्यार्थ्यांनो नमस्कार. 8th स्टँडर्ड मॅथ्समधील आपण 4th चॅप्टर स्टार्ट करतो आहे आणि तो म्हणजे अल्टिट्यूड अँड मेडियन्स ऑफ द ट्रायंगल. लास्ट इयर 7th स्टँडर्डमध्ये तुम्ही बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर असे काही कन्सेप्ट शिकलेला होतात. बघा, त्याच कन्सेप्टपासून आपण थोडंसं रिव्हिजन करू, थोडंसं रिकॉल करू. बघा, लेट्स रिकॉल. फर्स्ट आपण घेणार आहोत तो म्हणजे बायसेक्टर. बघा, व्यवस्थित तुमच्या जर लक्षात असेल तर तुम्हाला बायसेक्टर्स वगैरे हा कन्सेप्ट सगळ्यांना व्यवस्थित समजलेला असेल. आपण ब्रिज कोर्समध्ये सुद्धा हा बायसेक्टर हा कन्सेप्ट घेतला होता. बघा, सपोज मी अशी एक सेगमेंट काढतो आहे. ही सेगमेंट आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे, याला मी नाव देतो आहे सेगमेंट ए बी. मला जर या सेगमेंटला बायसेक्ट करायचं असेल तर मी काय करणार हे तुम्हाला माहिती आहे. मी हा कंपॉस घेणार. कंपॉसच्या साहाय्याने आपण त्याला बायसेक्ट करू शकतो. पण त्या अगोदर बायसेक्टचा अर्थ तुम्हाला कळाला पाहिजे. बघा, बायसेक्ट म्हणजे दोन शब्द आहेत. बाय याचा अर्थ आहे टू, अँड सेक्टर्स म्हणजे टू पार्ट्स करणे. ठीक आहे, टू इक्वल पार्ट्स. मग आता बायसेक्टर करणे किंवा बायसेक्ट करणे म्हणजे काय? डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट्स. आपण ही सेगमेंट सपोज 10 सेंटीमीटर आहे. ही 10 सेंटीमीटरची सेगमेंट जर मला बायसेक्ट करायची असेल, मी काय करणार? या कंपॉसमध्ये बघा, काहीच डिस्टन्स घेणार आहे. या एवरती टोक ठेवतो आहे. अंतर ह्या आपण हाफ पार्ट आहे त्याच्यापेक्षा सपोज जास्त घेतो आहे. अंदाजे अंतर घेतो आहे. इकडे एक आर्क मी असा इथे काढणार. बघा, असा एक आर्क काढणार. एपासून इथे एक आर्क काढणार. त्यानंतर या बीवरती टोक ठेवणार आहे. इथे एक आर्क मी काढतो आहे. हा इकडे एक आर्क काढतो आहे. दोन आर्क एकमेकाला इंटरसेक्ट झाल्यानंतर मला इथे एक पॉईंट मिळतो आहे. बघा, आणि इकडे एक पॉईंट मिळतो आहे. त्या दोघांमधून जाणारी जर मी अशी एक स्ट्रेट लाईन काढली तर ही लाईन या ए बीचे दोन इक्वल पार्ट्समध्ये त्याला बायसेक्ट करते. टू इक्वल पार्ट्समध्ये त्याला डिवाईड करते. दोन इक्वल पार्ट्स झालेत का मला चेक करायचे. बघा, या कंपॉसच्या साह्याने किंवा डिवायडरच्या साह्याने तुम्ही चेक करू शकता. हा जेवढा पार्ट आहे तेवढाच हा आहे. म्हणजेच काय होतं माहिती आहे, हे दोन ही जी सेगमेंट आहे 10 सेंटीमीटरची, हिला आपण दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड केलं. याला आपण बोलतो आहे बायसेक्टर. बरोबर. आता दुसरा भाग होता तो म्हणजे परपेंडिक्युलर. बघा, सेकंड पार्ट होता तो म्हणजे परपेंडिक्युलर. आता परपेंडिक्युलर काढताना सुद्धा आपण सेम म्हणजे इथे कन्स्ट्रक्शन करणार आहोत. सपोज मी अशी एक सेगमेंट काढली. या सेगमेंटला मी नाव देतो आहे पी क्यू. ठीक आहे, मला याला जर परपेंडिक्युलर लाईन काढायची असेल तर ती लाईन मी या सेट स्क्वेअरचा यूज करून सुद्धा काढू शकतो. हा आपला सेट स्क्वेअर आहे. मी हा सेट स्क्वेअर जर असा इथे बरोबर व्यवस्थित ठेवला तर यातनं मी अशी एक स्ट्रेट लाईन काढली. कुठेही लाईन काढतो आहे लक्षात घ्या. ती लाईन इथे परफेक्टली अशी 90 डिग्रीचा अँगल तयार करते असं मी बोलतो आहे. मला चेक करायचं आहे तो परफेक्ट 90 डिग्रीचा आहे का. तर या प्रोट्रॅक्टरच्या साह्याने जर मी पाहिलं तर इथे बरोबर बघा 90 डिग्रीचा अँगल होतो आहे. तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर परफेक्ट 90 डिग्रीचा अँगल तिथे तयार होईल. बघा, आपण असं चेक करून पाहू. दिसतं आहे तुम्हाला? परफेक्टली अशी जर लाईनवरती ठेवलं मी तर परफेक्ट असा 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे. मग असा 90 डिग्रीमधनं जाणारी जर लाईन असेल तर याला आपण बोलतो आहे परपेंडिक्युलर. ओके, टू इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड होत असेल तर त्याला बोलतो आहे आपण बायसेक्टर. पण मी तुम्हाला अजून एक वर्ड सांगितला होता आणि तो म्हणजे परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग आता परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? दोन वर्ड्स मी एकत्र करतो आहे. बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर हा एकत्र करतो आहे दोन्ही वर्ड्स. परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय? मग हाही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे. मग बघा, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढताना मी काय करणार आहे, पुन्हा एकदा अशी एक सेगमेंट काढतो आहे किंवा लाईन काढतो आहे. याला मी नाव देतो आहे लाईन ए बी. बरोबर. या लाईन ए बीला जर मी बायसेक्ट केलं, बघा इथे मी सेम डिस्टन्स इथे या एवरती टोक ठेवतो आहे. अंतर कितीही घेतो आहे पण ते एक फिक्स करतो आहे. इथे एक आर्क काढतो आहे, इकडे एक आर्क काढतो आहे. या बीवरती जातो आहे, इकडे एक आर्क काढतो आहे. या बीपासूनच या इथे एक आर्क निघतो आहे. बघा असा. आता होतं आहे काय माहिती आहे,
जेव्हा ते दोन आर्क एकमेकाला इंटरसेक्ट करत आहेत तेव्हा त्यातनं जाणारी अशी जेव्हा मी स्ट्रेट लाईन काढतो आहे तेव्हा ती लाईन या ए बीला दोन इक्वल पार्ट्समध्ये डिवाईड करते. बघा इथे आणि हा इकडचा भाग इक्वल पार्ट्स झाले. इक्वल पार्ट्स झाले याला आपण बोलणार बायसेक्टर. आणि सेकंड, जर परफेक्ट असा 90 डिग्रीमधनं जाणारी जर ती लाईन असेल तर त्याला बोलायचं परपेंडिक्युलर. बघा ती लाईन परफेक्ट अशी 90 डिग्रीमधून जाते का ते आपण चेक करू. या प्रोट्रॅक्टरच्या साहाय्याने जर तुम्ही पाहिलं तर परफेक्ट 90 डिग्रीमधनं ही अशी लाईन जाते आहे. याचाच अर्थ ही लाईन परपेंडिक्युलरसुद्धा आहे आणि बायसेक्टरसुद्धा आहे. म्हणूनच याला आपण काय बोलणार आहोत, परपेंडिक्युलर बायसेक्टर. काय बोलणार आहोत याला आपण, परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग आता हे तीन कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेत. काय कन्सेप्ट होते बघा, बायसेक्टर, परपेंडिक्युलर अँड परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग या तीन कन्सेप्ट नंतर मग आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि आपण एक ॲक्टिव्हिटी करणार आहोत. ती ॲक्टिव्हिटी आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे बघा, एक परपेंडिक्युलर बायसेक्टर किंवा फक्त परपेंडिक्युलर कसा काढायचा एक ॲक्टिव्हिटी आहे आपल्या पुस्तकामध्ये. ती ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. ओके, ॲक्टिव्हिटी काय आहे बघा, एक सिम्पलसी ॲक्टिव्हिटी तुम्हाला मी सांगणार आहे. ड्रॉ अ लाईन. बघा वेगवेगळे कन्सेप्ट आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत. ड्रॉ अ लाईन हा पहिला क्वेश्चन आहे. ठीक आहे, इथे मी क्वेश्चन पण लिहितो आहे. ड्रॉ अ लाईन. व्यवस्थित लक्ष द्या आता सगळ्यांनी. चला बघा, ड्रॉ अ लाईन हा आहे फर्स्ट क्वेश्चन. टेक वन पॉईंट आउटसाइड दी लाईन. टेक वन पॉईंट आउटसाइड दी लाईन. लाईनच्या बाहेर कुठेतरी एक आउटसाईडला एक पॉईंट घ्या. सेकंड क्वेश्चन, ड्रॉ अ परपेंडिक्युलर. ड्रॉ अ परपेंडिक्युलर from the point to the line with the help of set square. With the help of set square. ठीक आहे, आता बघा तीन प्रश्न वेगवेगळे, तीन क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला ते तीनही क्वेश्चन्स व्यवस्थित समजणार आहेत. हा पहिल्यांदा तुम्हाला सेट स्क्वेअर म्हणजे काय ते कळायला पाहिजे. बघा हा जो आपण जॉमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट वापरतो की नाही याला आपण बोलतो आहे सेट स्क्वेअर, किंवा या दोन आपण जे यूज करतो ना इकडे आपण बोलतो आहे सेट स्क्वेअर. आता बघा पहिला क्वेश्चन असा आहे, ड्रॉ वन लाईन. याचा अर्थ आपल्याला स्केलचा यूज करून एक लाईन ड्रॉ करायची, बरोबर. हा वेगळा प्रश्न आहे. टेक द पॉईंट आउटसाइड द लाईन हा सेकंड क्वेश्चन आहे. मग पहिला क्वेश्चन आहे ड्रॉ वन लाईन. आपण एक लाईन ड्रॉ केली, ठीक आहे. याला मी नाव देतो आहे लाईन ए बी. बघा इथे लाईन ए बी आहे. सेकंड क्वेश्चन आहे टेक वन पॉईंट आउटसाइड दी लाईन. लाईनच्या बाहेर कुठेतरी एक पॉईंट घ्यायला सांगितलं आहे ज्याला आपण नाव देऊ पी. बघा दोन क्वेश्चन क्लिअर झाले. ड्रॉ लाईन झाला, टेक वन पॉईंट आउटसाइड दी लाईन, लाईनच्या बाहेर कुठेतरी एक पॉईंट घेतला. आता तिसरा प्रश्न असा आहे, ड्रॉ अ परपेंडिक्युलर फ्रॉम द पॉईंट टू दी लाईन विथ द हेल्प ऑफ सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअरचा यूज करून आपल्याला इथे एक परपेंडिक्युलर लाईन काढायची. मग काय करायचं, हा सेट स्क्वेअर असा ठेवला, परफेक्ट असा ही स्ट्रेट लाईन आपल्या या लाईनवरती ठेवायची, लाईन ए बीवरती. थोडासा त्या सेट स्क्वेअरला इकडे आणायचं आहे आणि त्यातनं जाणारी एक परपेंडिक्युलर लाईन आपण अशी ड्रॉ करणार आहोत. असा ही ॲक्टिव्हिटी आपण कंप्लीट केली. चेक करा तो परपेंडिक्युलर आहे का. हा लाईन, हा जो पॉईंट पी किंवा ही पी क्यू ही जी लाईन आहे असं मी बोलेल ही ए बीला परपेंडिक्युलर आहे. असं आपण कधी बोलणार, जेव्हा हा प्रोट्रॅक्टर इथे परफेक्ट असा ठेवल्यानंतर बघा परफेक्ट असा 90 डिग्रीमधून जर जात असेल तर त्याला आपण बोलणार परपेंडिक्युलर लाईन. ओके, म्हणजे इथपर्यंतचे कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झालेत. ऑलरेडी हे मागच्या वर्षी झालेले होते कन्सेप्ट. आज आपल्याला शिकायचं आहे तो म्हणजे नवीन भाग, तो म्हणजे अल्टिट्यूड ऑफ दी ट्रायंगल. ठीक आहे,
अतिशय सोपा भाग आहे अल्टिट्यूड ऑफ अ ट्रँगल. बघा आपल्याला काय करायचं आहे, एक ट्रँगल काढायचं आहे आणि त्या ट्रँगलमध्ये आपल्याला अल्टिट्यूड काढायचा प्रयत्न करायचा आहे. मी तुम्हाला अल्टिट्यूड काढायला अतिशय सिम्पल मेथडने शिकवणार आहे. सिम्पल वे आपण जाऊ, जास्त वेळ नाही घ्यायचा आहे आपल्याला. बघा एक ट्रँगल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. मी कन्सेप्टचं नाव इथे लिहितो आहे, अल्टिट्यूड ऑफ अ ट्रँगल. ठीक आहे, तुम्हाला अल्टिट्यूड म्हणजे काय हा कन्सेप्ट लगेच कळणार आहे. फक्त मी तुम्हाला एक डायग्राम पहिल्यांदा शिकवतो आहे.